काही लोकांना असं वाटतं ना, की पैसा आणि पॉवरच्या जोरावरती ते लोकं काहीही काम करतील किंवा ओळखीने खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं आणि शक्यतो लोकं खोट्याची साथ यासाठी देतात, की खोट्याला मेहनत नाही करावी लागत. म्हणजे सत्यासाठी कसं खूप काही एव्हिडन्स वगैरे म्हणजे खूप काही प्रूफ लागतात, हे असं ते तसं. थोडीशी मेहनत असते सत्याला. आणि खोट्याचं कसं असतं, बोललं की नाही मला माहितीच नाही, नाही हे असंच आहे, म्हणजे 1 सेकंदाचं काम असं खोटं बोलणं. त्यामुळं जास्त करून लोकं खोट्याची साथ देतात आणि खोट्याच्याच पाठी असतात. आणि अशा लोकांची जय ना थोडे दिवसाची असते. कारण रावण होता ना, रावण लंकाधिपती महादेवाचा किती मोठा भक्त होता, तरी पण तो खोट्याच्या पाठी जाऊनच त्याचा नाश झाला ना. तर माझं एक शॉर्टकटमध्ये लोकांना हेच म्हणणं आहे, की कुणी कितीही खोट्याची साथ दिली किंवा काहीही चुकीचं काम केलं, कितीही तुम्ही चुकीचे कामं करा, शेवटी माणूस परमेश्वराच्या देवाच्या पुढे तो जाऊ शकत नाही. तर कुठे ना कुठे एक अशी शक्ती आहे, ती फक्त सत्यासाठीच काम करते. हे जे खोटे असतात ना, हे टेम्पररी असतात. बघितलंच असेल आता एक बघायचंच ठरलं, की एक ते निर्भया कांड झालं होतं दिल्लीमध्ये. किती ते 8 वर्ष केस झाली. मला खरंच आतून खूप वाईट वाटलं होतं, की यार सिरियसली त्या बिचारीचा जीव गेला. किती काय काय अत्याचार झाले तिच्यावरती आणि नंतर 8 वर्षानंतर तिला शिक्षा झाली. म्हणजे एक एक्झाम्पल धरलं, पकडायला गेलं तर असे खूप म्हणजे मोठे मोठे दिग्गजांना चांगल्यात चांगले, आता मी काय कोणाचं नाव घेऊ, चांगल्यात चांगले दिग्गजांना पण जेल झाली होती किंवा शिक्षा मिळाली होती, की ते लोक चुकीचे असतानाही फिरले आणि नंतर मग गेले. तर माझं तेच म्हणणं आहे, की माणसाने ना थोडं तरी म्हणतात ना, की एकदम तुम्हाला माहीत असूनही तुम्ही खोट्याचीच बाजू घेता ना, तर मग खोट्याची बाजू घेणाऱ्या लोकांचा हाल कसा होतो माहिती का? पितामह भीष्मसारखा 3000 वर्षांचा त्यांना ते भोगावं लागलं. भगवान श्रीकृष्णाने त्यांना श्राप दिला होता. पण हे कलियुग आहे, त्याला निरंतर भोगावं लागतं. मी कोणासाठी काही वाईट विचार नाही करत आहे, पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंच बोलायचं माणसाने. म्हणजे कोणतीही वेळ जर तुमच्या फेवरमध्ये आहे, जर वेळ तुमच्यासोबत चालते ना, तर वेळेचं एकच विधान आहे, समय बदलता है. समयावरून आठवणीत आलं माझ्या, की समय जो असतो ना, समय पण बघतो कौन कितना सच्चा है, कौन कितना झूठा है. तो समय भी उसी के साथ चलता है जो समय के साथ सही काम करता है. समय उसी के साथ, उस इंसान के साथ कभी नहीं होता है जो हमेशा लोगों को चीट करेगा, लोगों को धोखा देगा, गलत चीज़ें ही करेगा, हमेशा गलत का ही साथ देगा. समय ऐसे लोगों के साथ कभी नहीं होता है. एक चीज़ याद रखना. और समय की एक बहुत बड़ी खासियत होती है कि वो समय समय पे उस इंसान को, गलत इंसान को बार बार मौके देता है कि तू सुधर जा सुधर जा. लेकिन होती ना कुत्ते की दिन 12 महीने भी अगर तुम बोलते ना पाइप में डाल के रखो टेढ़ा की टेढ़ा, तो वो इंसान टेढ़ा ही होता है, चाहे आप उनके लिए चाहे कुछ भी कर लो. तो ऐसे लोग कभी नहीं सुधर सकते हैं. तो उन्हें ऐसा लगता है कि यार आज समय मेरे फेवर में है और हमेशा मैं ही रहूँगा और मेरे ही साथ है. तो ऐसा नहीं होता है बेटा. समय है, समय समय का खेल होता है. आज तेरा है तो कल मेरा होगा. तो मैं तो बस यही कहना चाहूँगी कि इंसान को सही का सही और गलत का गलत ही कहना चाहिए. कि जब द्रौपदी का वस्त्रहरण हुआ